नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या थॉट्स युट्यूब चॅनेलवरती. मी एक गृहिणी आहे आणि गृहिणी म्हणून मी एक थोडक्यात माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करते. तर आज आपण आत्मविश्वास या विषयावर बोलणार आहोत. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये परिस्थितीनुसार आपण स्वतःला ऍडजस्ट करत चालतो आणि मग परिस्थितीनुसार ऍडजस्ट करता करता आपला आत्मविश्वास, सेल्फ रिस्पेक्ट म्हणा, म्हणजे जो आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असतो तो कधी म्हणजे संपून जातो हे देखील आपल्या लक्षात येत नाही आणि मग बऱ्याच कालावधीनंतर आपल्याला असं जाणवतं की मला या गोष्टी जमतील की नाही. मग असा हा आत्मविश्वास कमी होण्यामागची कारण आणि तो वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, त्याचे काही नियम, सोप्या पद्धती असतात त्या आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्या पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनल जर नवीन असेल तर पुन्हा एकदा सांगते, थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर सर्वात प्रथम काय होतं बघा, बऱ्याचदा आपल्याला काही सुरू करण्याआधी आपल्याला हा प्रश्न पडतो की मी हे करू शकणार आहे का नाही. स्वतःवरचा आत्मविश्वास आपला, जर मी चुकलो तर लोक काय म्हणतील, हाही विचार आपण बऱ्याचदा येतो आपल्या मनात. मी इतका स्मार्ट नाही किंवा इतरांसारखं मला जमेल का, मी एवढा स्मार्ट दिसायला नाही, मी म्हणजे आपण आपल्या स्वतःवरच शंका उपस्थित करतो. खरं तर आपलं अस्तित्व आधी आपण स्वीकारायला हवं. आत्मविश्वास म्हणजे आपल्या स्वतःवरती, आपल्या आत्म्यावरती आपण एक दाखवलेला विश्वास असतो तो, आणि तो आपल्याला दाखवणं गरजेचंच आहे. कोणतीही गोष्ट सुरू करण्याआधी जर त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही तर ती गोष्ट आपण म्हणतो ना सार्थक कशी होणार. त्याच्यामुळे तो पुढे गेला, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये नाही, माझं इंग्रजी चांगलं नाही, मी जास्त हुशारच नाही, मी दिसायला सुंदरच नाही, असे अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये, म्हणजे वेगवेगळे विचार आपण तुलना करतो, इतरांशी आपण तुलना करतो. मग आत्मविश्वास कमी होण्यामागचे अनेक अशी कारणं असतात आणि त्याच्यासाठी तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी जे नियम आहेत ना ते आज आपण जाणणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण की आत्मविश्वास जागा झाल्यानंतर जगण्यामध्ये जो आनंद येतो ना, स्वतःमध्ये तो कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि तो प्रत्येकाने निर्माण करावा असं मला वाटतं. गृहिणी असो, वर्कर असो, ज्या कोणी महिला वर्ग असो, पुरुष म्हणजे जे कोणी असतील त्यांनी आपली सेल्फ रिस्पेक्ट, सर्वप्रथम पहिला नियम म्हणजे पहा सेल्फ रिस्पेक्ट. मी नेहमीच या विषयावरती बोलते. इमेज, स्वतःची इमेज ही आत्मविश्वास वाढवण्यासाठी खूप महत्वाची असते. मग काय करायचंय आपल्याला, स्वतःची इमेज जपण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचंय, तर आपली इमेज परफेक्ट कशी बनवता येईल, आपण कसे आहोत इतरांच्या तुलनेत आपण कमी आहोत हे आपल्याला दाखवायचे नाही. आपण आपली स्वतःची सेल्फ ग्रोथ कशी करू शकतो. तू काहीच करू शकत नाही, तू फार साधा आहे, तुझं काहीही होणार नाही, अशी जी टॉक्सिक पीपल आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या जवळचे असतात, आपल्या घरातील असतात, आपल्याला ते मागे खेचतात. अशा लोकांना आपल्याला दुर्लक्ष करायचे. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला कमी लेखायचं नाही. तू काही करू शकत नाही हे ते बोलणारे कोण आहेत. आपल्याला माहिती आहे आपला आत्म किंवा आपण काय आहोत ते. त्याच्यामुळे आपल्याला मी जास्त हुशार नाही, मला हे जमणार नाही, मला जमलं नाही तर त्या व्यक्ती काय म्हणणार, माझ्यात काहीतरी कमी आहे, हे खरं आहे का. मग हे विचारांमध्ये आपण ओव्हर थिंकिंग मध्ये अडकून पडतो. हे खरंच असेल आणि मला नाही जमलं तर मग मला पुन्हा लोक नावं ठेवतील, अशा वेगवेगळ्या विचारांनी आपण गुरफटून राहतो आणि ती लोक मज्जा घेतात. ती लोक हे सगळ्याचं, कारण त्यांना तेच हवं असतं. त्यामुळे आधी स्वतःला ओळखा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला ओळखा. प्रत्येकामध्ये असं काहीतरी टॅलेंट असतं पहा. प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची बनलेली असते. आपल्याला स्वतःला कमी लेखायचं नाही. त्यामुळे आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्या स्वतःची ओळख ही आपण स्वतःच निर्माण करू शकतो. ते जग करून देणार नाही किंवा कोणी येऊन करणार देखील नाही. त्यामुळे स्वतःला ओळखा. आपण कसे आहोत, आपलं व्यक्तिमत्व काय आहे, हे जगाने किंवा नातेवाईक, घरातले, कुटुंब म्हणा, शेजारी पाजारी, या लोकांनी ठरवायचं नाही. ते आपलं व्यक्तिमत्व हे आपणच ठरवायचे. स्वतःला कधी आरशात जाऊन पहा आणि कॉन्फिडेंटली बोला, येस, माझ्याविषयी माझ्या मनात हा विचार येत आहे, मी तसं आहे का, माझ्या चुका, माझ्या मर्यादा काय आहेत, ही खरी मर्यादा आहे का, मी मनात तिला काय तयार केलंय आणि मी खरंच माझं व्यक्तिमत्व असं आहे का, जगाने जे माझं व्यक्तिमत्व ठरवलंय किंवा माझं जे व्यक्तिमत्व दाखवलंय तसं माझं व्यक्तिमत्व आहे का. स्वतःला आरशात पहा, कॉन्फिडेंटली पहा. नाही, मी माझं व्यक्तिमत्व मला माहित आहे हे ओळखायला शिका. तिसरा म्हणजे नकारात्मक विचारांना ओळखा आणि त्यांना नष्ट करा. बऱ्याचदा आपण नकारात्मक विचारांमध्ये अडकून पडतो. जीवनामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी घडतात. अर्थातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घडतात आणि आपण त्या गोष्टी धरून बसतो. सगळ्यात जास्त निगेटिव्ह परिणाम जीवनावरती ह्या गोष्टींचा होतो. आयुष्य किती हे खरंच कोणाला माहित नाही. त्याच्यामुळे थोडा ब्रेक घेऊया ना या सगळ्या गोष्टींचा. घडलेल्या गोष्टी तात्काळ सोडून देऊन विसरून पुढे जाण्याचं सामर्थ्य बिल्ड करा स्वतःमध्ये.
त्यामुळे हा विचार माझ्या भल्यासाठी आहे का किंवा नाही, या गोष्टी आपण बऱ्याचदा विचारातच अडकून पडतो. जे झालंय किंवा ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचा फार ओव्हर थिंकिंग विचार करत बसू नका. आणि नकारात्मक विचाराने काय होतं, बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यातच अडकून पडतो. मग काही करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये येत नाही. चौथा नियम म्हणजे सतत पॉझिटिव्ह ऍक्शन घेत राहा. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. मी सकारात्मक विचार करतो. मी नेहमी करण्यासाठी उत्साही असतो. मला प्रत्येक गोष्ट करायची आहे. म्हणजे ही जी पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये निर्माण करा. मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत. माझं आयुष्य हे शिकत शिकत पुढे न्यायचंय. मग माझं वय झालंय, मग मला आता काही शिकले तर मला कोणी नावं ठेवेल, किंवा आता माझं हे वयच नाहीये काही करण्याचं, मी काही करूच शकत नाही. तर अशा गोष्टी काही करण्यासाठी किंवा कोणाला दाखवण्यासाठी शिकायचं नसतं. त्याच्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे. वेगवेगळ्या गोष्टी जीवनामध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे काय होतं, आपल्या जीवनातील निगेटिव्ह गोष्टी या निघून जातात. पाचवा मुद्दा म्हणजे दयाळू आणि उदार बना. आपलं व्यक्तिमत्व, आपण म्हणतो फक्त आपण घडत नसतो, आपली प्रगती घडत नसते, आपलं व्यक्तिमत्वच आपल्याला घडवायचे. मग ते व्यक्तिमत्व आपलं उठावदार, चांगलं दिसण्यासाठी, आपल्याला समाजामध्ये चांगलं मानण्यासाठी दयाळू व्यक्तिमत्व म्हणजे जिथे गरज असेल तिथे गरजही करता आली पाहिजे. जिथे माया दाखवण्याची गरज आहे तिथे माया दाखवता आली पाहिजे. जिथे कोणाला शिक्षण किंवा एखाद्या गोष्टीतून एखादी व्यक्ती आपल्यापासून जर काही घेऊ शकते किंवा तिला आपण त्या गोष्टीपासून काहीतरी चांगलं देऊ शकतो, तर ती देण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. सहावा मुद्दा म्हणजे स्वतःला नेहमी तयार ठेवा. हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा हा मुद्दा गृहिणींना लागू होतो, कारण की मी कुठे काही जातच नाही, मी घरीच असते, मग कशाला तयार व्हायचं, मग स्वतःला तयारच करायचं नाही, मग घरामध्ये आहेत त्याच अवतारात त्या राहतात. आणि बऱ्याचदा पुरुषांमध्ये म्हणजे फक्त मेललाच मी हे करू शकतो का, मी असं वेगळं काहीतरी स्वतःला प्रेझेंट केलं तर मी कसं दिसेल, माझं नेहमीचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. तर आपल्याला काळानुसार बदलायचंय. आपण आपलं व्यक्तिमत्व घडवत चाललोय हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे स्वतःला नेहमी चांगल्या पद्धतीने प्रेझेंट ठेवत चालायचं. आपल्यामधील बदल हा आपल्या स्वतःला आधी चांगला वाटला पाहिजे, तर जग त्याकडे चांगल्या दृष्टीने पाहणार आहे. लोक काय म्हणतील याचा विचारात जर अडकला तर तुम्ही आहे तसेच राहणार आहे. त्याच्यामुळे प्रेझेंटिंग, स्वतःला प्रेझेंट प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट ठेवता आलं पाहिजे योग्यरित्या. मग ते ऑफिस लेवलला असो, घरामध्ये असो, कुठेही असो. आणि सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याचदा आपल्याला मोठ्याने ओरडून बोलायची सवय असते. खरं तर गृहिणींनाही सवय असते, मलाही कधी कधी मुलांमुळे माझाही पेशन्स ढळतो. पण हळू बोलणं, हळू बोला, कारण की त्यामुळे काय होतं, संभाषण हे शांततेत होतं. आणि एक ट्युनिंग समोरच्याला समजण्याची जी भावना आहे ना, ती उत्तमरित्या पार पाडते. कारण की बऱ्याचदा आपण मोठ्या आवाजात बोललो तर समोरचं ऐकण्याच्या मनस्थितीत राहत नाही, आणि मग त्याला असं वाटतं की हा माझ्यावर आवाज चढवतोय. मग ते संभाषण कुठेतरी पूर्णत्वाला जात नाही, आणि मग ती एक निगेटिव्हिटी आपल्या मागे लागते की बाबा माझं बोलणंच पूर्ण झालं नाही, आणि मग ते अजून सततचा राग, संताप, द्वेष आपल्या मनामध्ये वाढतो. आठवा मुद्दा म्हणजे नेहमी आत्मविश्वासानं, आपला आत्मविश्वास यांनी उभं राहता आलं पाहिजे. आपल्याला कोणत्याही सिच्युएशन मध्ये कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपण ती परिस्थिती पार पाडणार आहोत, तो आत्मविश्वास स्वतःमध्ये बिल्ड करता आला पाहिजे. नाही तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करत राहणं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडणं, विचार करत राहणं, काळजी करत राहणं, मला सांगा सिच्युएशन जर आली तर ती सिच्युएशन निघून जाणार आहे, ती जाण्यासाठीच आलेली असते. पण त्या सिच्युएशनचा फार विचार करून, स्ट्रेस घेऊन आपला मानसिक तणाव वाढून काही उपयोग नसतो. आपली कार्यक्षमता त्याच वेळेला वाढवायची. आत्मविश्वास तुमच्या घरी पाणी नक्कीच भरणार आहे. अर्थातच आपल्याला जर आपली कार्यक्षमता वाढवली, त्या वेळेला त्या सिच्युएशनला हँडल करण्याची कार्यक्षमता जी आपल्यामध्ये, आपला आत्मविश्वास आहे तो जर आपण वाढवला आणि ती सिच्युएशन जर योग्यरित्या हँडल केली, तर अर्थात ती सिच्युएशन निघून जाणार आहे. त्यानंतर मग आपल्याला जे समाधान मिळणार आहे की आपण विनाकारण विचार करत होतो, अगदी सहजरित्या आपण त्या परिस्थितीतून बाहेर पडलोय. तर अशा परिस्थितीला पण जीवनामध्ये येऊ द्या, यायलाच हवं, तरच त्यातून आपण खूप काही गोष्टी शिकतो. आणि एक सामर्थ्य, आपल्यामध्ये येणाऱ्या अजून कठीण प्रसंगांना लढण्यासाठी मिळणारं सामर्थ्य आपल्याला त्यातून मिळतं. त्यामुळे अशा परिस्थिती जीवनामध्ये जरी आल्या तरी काहीच हरकत नाही. 10वा मुद्दा म्हणजे छोटे छोटे लक्ष. आपण नेहमी मोठ्या स्वप्नांचा विचार करतो, पण आधी छोटे छोटे गोष्टी असतात जीवनामध्ये. छोटे छोटे स्वप्न पूर्ण करा, 100% ते पूर्ण होतात. पण आधी छोटे छोटे गोल्स ठरवा. आपल्या मुलांना पण हे सांगा, छोटे छोटे गोल्स ठरवायला त्यांना सांगा, आणि ते पूर्णत्वाला नेण्याची तयारी ठेवा. आपण मोठी स्वप्न तर नक्कीच पाहायची आणि ती पूर्णही करायची, पण छोट्या पावलांनी आधी सुरुवात करणं गरजेचं आहे. जेव्हा आपली छोटी छोटी स्वप्न आपण पाहतो आणि ती पूर्णत्वाला नेतो ना, त्यातून आपल्याला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो.
म्हणजे पहा स्वतःमध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो ना, मग ते मोठ्या करण्यासाठी असतो. मग ते सर्वात प्रथम मी 10 मिनिटं रोजची चालेल. हाही देखील हे एक छोटंसं पाऊल आहे स्वतःच्या कर्तृत्वासाठी. मग ते 10 मिनिटं रोजचं चालणं सुरू करणं, एक 8 दिवस तरी तुम्ही ते रेग्युलेशन करायलाच हवं. त्यानंतर 10 चे 15, 15 चे 30, 30 चे 1 तास. ज्या गोष्टी आपोआप होणार आहे, मोठ्या गोष्टी अचीव्ह होणार आहेत. समस्येचं समाधान शोधण्यावर लक्ष द्या. बऱ्याचदा आपण समस्या आल्या ना, की त्या का आल्या, कशासाठी आल्या, कोणामुळे आल्या, ह्यातच अडकून पडतो. त्या व्यक्तींच्या मागे तरी लागतो. भांडणात वेळ घालवतो किंवा मग त्या सिच्युएशन कशामुळे आल्या, काय आल्या हा विचार करत राहतो. तर असं न करता जी समस्या आली, आता कोणामुळे आली, का आली, आली ती आली. पण ती आता त्या समस्येवर आपल्याला निराकरण करायची, त्यातून बाहेर पडायचंय, त्याचा विचार करा. आपलं वजनच बऱ्याचदा काय होतं, वजन वाढलंय, आपण आळशी झालोय आणि मग ही सिच्युएशन जर आलीये, हा पण एक वैयक्तिकच मुद्दा आहे. खरं तर हा फिजिकल महत्वाचा मुद्दा आहे आजच्या ह्याच्यामध्ये, कारण हेल्थ स्ट्रॉंग राहणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे वजन वाढलंय, मग आता काहीच होऊ शकत नाही. मग डोक्याला हात लावून तसंच बसायचं का, आळशीपणा करायचा का, तर नाही. त्यासाठी आपण प्रयत्न नक्कीच करू शकतो. हेल्दी डाएट घेऊ शकतो, स्वतःवरती कंट्रोल निर्माण करू शकतो. तर असा हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करा आणि हलकेसे स्माईल चेहऱ्यावर ठेवा. नेहमी बघा बऱ्याचदा आपण आपल्याच टेन्शन मध्ये, आपल्या ह्याच्यामध्येच असतो आणि मग आपल्याला समोरून एखादी व्यक्ती आली तरी आपल्याला त्या व्यक्तीला सहज स्माईल देणं कठीण होऊन जातं. त्यामुळे नेहमी चेहऱ्यावर स्माईल, हसरा चेहरा ठेवा. आपल्या आयुष्याची दुःख हे आपल्या घराच्या आत ठेवायला शिका. बऱ्याचदा लोकांवरती त्याचा फारसा काही परिणाम होत नाही, पण आपल्या याच्याबद्दल चर्चा होण्याची हे होते. फक्त हसण्याने किंवा काय होतं बऱ्याचदा बघा, की आपण नेहमी सदैव हसतमुख जर राहिलो लोकांमध्ये, आपल्याला स्वतःला तशा पद्धतीने जर प्रेझेंट ठेवलं, तर समाजामध्ये एक चांगलाच मेसेज जातो. पण सतत तोंडावर 12 वाजणे म्हणतात आपल्या मराठी भाषेमध्ये. त्याच्यामुळे मग आपल्याला म्हणतात ना, मूडनुसार ती व्यक्ती वागते, असाही ठिपका पडतो. आणि समाजकार्य पण करणं तितकंच गरजेचं आहे. समाजकार्य म्हणजे आपण अगदीच आपण म्हणतो दान करत सुटायचं का, तर नाही. समाजकार्य म्हणजे खरंच अडलेल्या गरजवंतांना मदत करणं, हे एक कार्यातला भाग आहे. मग तो शिक्षण रूपी असतो, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये असतो, वयस्कर लोकांना मदत असतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी. एखादी गोष्ट नक्कीच केल्यानंतर एक मिळणारा आनंद, समाधान खरंच चांगलं असतं. जर आपल्याला देवाने त्या ह्याच्यामध्ये बसवले, देण्याच्या प्रवृत्तीत बसवले, तर अर्थात दान करायला, द्यायला काहीच हरकत नाही. आपल्यामध्ये त्या छोट्या छोट्या सवयी असतात, वाईट असो चांगल्या असो, त्या सवयी असो, म्हणजे चांगल्या सवयी तर अर्थात वाढवल्याच पाहिजे, पण वाईट सवयी बदलल्याही पाहिजेत. म्हणजे अनेक अशा वाईट सवयी असतात. कुणाला अनेक आपण म्हणतो पुरुषांना व्यसन असतं, वेगवेगळे सिगारेट, ड्रिंक म्हणा, त्या गोष्टींचं व्यसन असतं. त्या गोष्टींनी हेल्थ, तुमचं आरोग्य हे लाईफटाईम तुम्हाला स्वीकारणार नाहीये. पण जर तुम्ही तेच आरोग्य, व्यायाम वगैरे या गोष्टींसाठी जर दिलं, तर अर्थात तुमचं हेल्थ अजून चांगले वर्ष तुम्ही आयुष्य जगू शकता. आयुष्य एकदाच आहे, किती छान सुंदर आयुष्य ते छान पद्धतीने झालं. आपल्याला माहिती व्यसनाने आयुष्य कुठे जाणार आहे आणि त्याने आपल्या मागे जो परिवार आहे, आपलं कुटुंब आहे, मुलं असतात, पत्नी असते, त्यांच्यावरती किती वाईट परिणाम होतो. आपल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांची काळजी घेणारं कोणी नसतं. आपण जर स्वतःला चांगलं ठेवलं तर त्यांची काळजी घेऊ शकतो. आणि पुढचा मुद्दा म्हणजे ज्ञानाची उपासना. ज्ञान आपण म्हणतो आता काही शिक्षण झालंय, लग्न झालंय, हे जबाबदाऱ्या, कुटुंब सुरू झालं, मग आता कसली आली ज्ञानाची उपासना. ज्ञानाची उपासना ही फक्त शिक्षण, डिग्री घेण्यासाठी किंवा अचिव्हमेंट, नोकरी वगैरे करण्यासाठीच नसते. ज्ञानाची अचिव्हमेंट ही आपण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत करू शकतो, तिची उपासना करू शकतो. मग ते अध्यात्मही असू शकतं, वेगवेगळी पुस्तकं, ऑडिओ बुक आजकाल खूप सारं ऑनलाईन पण आपल्याला मिळतात. मी नेहमीच वाचते. माझं दिवसातून माझं वाचण्यासाठीचा ऑनलाईनच वाचते मी पुस्तकं, पण माझे असतात वाचण्याचा एक स्वतःसाठी वेळ मी देते. पुढे काम ढकलणं हे देखील चुकीचंच आहे. पुढचा मुद्दा म्हणजे बऱ्याचदा ही निगेटिव्हिटी असते आत्मविश्वास कमी करण्यामध्ये, म्हणजे आजचं काम उद्या ढकलणे. बऱ्याचदा आपण कंटाळा करतो, एखादी गोष्ट मनात आली आणि ती खरंच आपल्याला गरजेची वाटत नसते, नंतर केली तरी चालणार आहे, तर आपण लगेच म्हणतो ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही, आता लगेच गरज नाहीये, आपण नंतर करूया. तर यामुळे आपल्याला ती गोष्टीची सवय लागून जाते. आजचं उद्यावर ढकलण्याची सवय लागते आणि यातून उद्भवणारा परिणाम म्हणजे आपण आळशी बनतो. आपण वेळ काढून नेतो आणि मग बऱ्याचदा आपण स्वतःला नीटनेटकं ठेवायलाही विसरून जातो
आणि मग कुठेतरी बाहेर जायचे त्यावेळेस स्वतःला प्रिपेअर करायचं, तयार करायचं. नाही तर इतर वेळेस आपण असंच गबाळ्यासारखं राहतो आणि त्याने देखील आत्मविश्वास कमी होतो. कारण की आपण जेव्हा स्वतःला आरशात पाहतो तेव्हा आपण साधे सिंपल वाटतो. आपल्यामध्ये असं वेगळं आपल्याला काही जाणवतच नाही. पण जेव्हा आपण नेहमी स्वतःला प्रेझेंट ठेवतो ना, तेव्हा आपल्या स्वतःला तसा एक वेगळा आत्मविश्वास येतो, की नाही मी एकदम परफेक्ट आहे. मला कधीही कोणीही समोर व्यक्ती आली तरी मला स्वतःला चांगलं दाखवायचंय. चांगले कपडे घालणं, चांगलं राहणीमान, लोकांमध्ये चांगलं बोलणं आणि स्वतःला नेहमी प्रेझेंट ठेवणं. स्वतःसाठी ठेवा. जरी घरात असले म्हणून आपण घरामध्ये चांगलं राहायचं नाही. घरामध्ये कोणी आपल्याला पाहणारं नाही. फक्त इतरांना दाखवण्यासाठी प्रेझेंट नाही राहायचं. आपल्या स्वतःचा आत्मविश्वास बिल्ड करण्यासाठी आपल्याला प्रेझेंट राहायचंय. त्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे दिसलो पाहिजे. एवढं जरी आपल्या मनामध्ये आलं तरी आपण स्वतःला चांगलं ठेवू शकतो. स्वतःची तत्व, जीवनमूल्य आणि त्याप्रमाणे आपल्याला जगताही आलं पाहिजे. काही तत्वांसोबत जगता आलं पाहिजे. सेल्फ आपण म्हणतो ना आपल्या स्वतःचा विचार करून आपली काही जीवनमूल्य आपण ठरवलेली असतात. इतरांना आपल्याला लादून नाही घ्यायचं. बऱ्याचदा कुटुंबामध्ये या गोष्टी घडतात की आपल्याला इतरांची मतं आपल्यावरती लादून घ्यावी लागतात, लादली जातात आणि आपण सहज अशा गोष्टींचा स्वीकार करतो. तर अशा ठिकाणी स्वतःला सेल्फ आपण म्हणतो जपता आलं पाहिजे. स्वतःची सेल्फ ग्रोथ, स्वतःची तत्व, स्वतःचे विचार हे स्पष्टपणे, परखडपणे मांडून स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. नाहीतर मग तुमचा कॉन्फिडन्स लो ती व्यक्ती लो करण्यासाठीच असतात. तो दाबून टाकणार आहे. तुमचा टेबल, तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टी असेल, गृहिणी असेल तर घराची साफसफाई योग्यरित्या ठेवा. मुलांना त्या गोष्टी शिकवा. त्यांच्या वस्तू, त्यांचे बुक्स नीटनेटके ठेवणं, त्यांच्या बॅग्स नीटनेटके ठेवणं, त्यांचे टेबल्स असो, या गोष्टींची साफसफाई त्यांना लहानपणापासूनच शिकवा. घरात पुरुष वर्ग असेल त्यांना देखील कुटुंब हे दोघांचे आहे, त्याची ओळख निर्माण करून द्या, की तुलाही त्यात मदत करायची. आपली सेल्फ इमेज ही वाढवणं ही खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं तर. त्यामुळे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत जीवनामध्ये आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात. तर अशा या गोष्टी आज आपण जाणल्या.